उन्हाळ्याचं ऊन चांगलंच चटका देतंय आणि अशात जीव नुसता पाणी पाणी करतो. सारखं पाणी प्यावंसं वाटतं. तहान पूर्ण होत नाही. म्हणून आजची रेसिपी आपण घेऊन आलोय. ज्यामुळे शरीरावर जास्त उन्हाचा परिणाम होत नाही आणि तहान पूर्ण होते. चला तर मग रेसिपी सुरू करूया. या रेसिपीसाठी काही चिंचा फोडून घ्यायच्या आहेत. त्यांची टरफलं, शिरा आणि दांडी वेगळे करून घ्यायचे आहेत. सर्व चिंचा सोलून एका भांड्यात काढून घ्यायच्या आहेत. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळण्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आता चिंचा पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. चिंचांवरची टरफल आधीच निघालेली असतील तर पाण्यात भिजवण्याआधी एकदा चिंचा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. झाकण ठेवून चिंचा पाण्यात भिजू द्यायच्या. 4 ते 5 तास चिंचा पाण्यात भिजल्या पाहिजे. चिंचा व्यवस्थित भिजल्या तर त्यांचा गर अलगद वेगळा करता येतो. सर्व चिंचा स्मॅश करून घ्यायच्या. शक्यतो हातानेच करून घ्यायच्या. चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित करता येत नाहीत. चमचा खालून चिंचा सटकतात. सर्व गर वेगळा करून घ्यायचा आहे. त्यानंतर चाकूने गूळ बारीक कापून घ्यायचा आहे. म्हणजे लवकर चिंचेच्या पाण्यात विरघळेल. गूळ चाकूने न कापता किसून घेतला तरीही चालेल. चिंच आणि गुळाचे प्रमाण आवडीप्रमाणे ठेवायचं आहे. बारीक केलेला गूळ चिंचेच्या पाण्यात विरघळून घेतल्यानंतर चमच्याने थोडंसं मिश्रण पिऊन बघा. जास्त आंबट असेल तर अजून गूळ मिक्स करून घ्यायचा. बारीक केलेला गूळ चिंचेच्या पाण्यात टाकून घ्यायचा आहे. गूळ वितळेपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. मिक्स केलेलं मिश्रण एका गाळणीने गाळून घ्यायचं. गाळून घेतल्याने त्यातील चिंचोके, गुळातील खडे वगैरे वेगळे होतील आणि आपल्याला एक स्मूथ प्युरे मिळेल. गाळणीमध्ये गूळ येत असेल किंवा मिश्रण व्यवस्थित गळत नसेल तर थोडं थोडं पाणी टाकून चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करत गाळून घ्यायचं आहे. गाळणीला राहिलेलं मिश्रण चमच्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आहे. आता गाळून घेतलेले मिश्रण एका ग्लासमध्ये टाकून घ्यायचं आणि त्यात थंडगार पाणी ॲड करायचं. हे चिंचेचं पन्ह उन्हाळ्यात फार हेल्दी असतं. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देतं. उरलेलं पन्ह फ्रीजमध्ये आठवडाभर स्टोअर करू शकतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.